होणार आहे। एवढंच नाही तर डिजिटायझेशन केलं जे रेकॉर्ड आहे त्याच्या संदर्भात सुद्धा ॲप डेव्हलप केली जाते आहे, जेणेकरून ताबडतोब ही माहिती ही रेडीली अवेलेबल होईल। तर ह्याची सगळ्याची माहिती ही वेळोवेळी आम्ही आमच्या शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये आमचे मराठवाड्याचे जे डिव्हिजनल कमिशनर आहेत आणि अन्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जरांगे पाटील साहेबांच्यापर्यंत पोचवतोय, ते सुद्धा याची नोंद घेतील आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेतील याची आम्हाला 100% खात्री आहे। नाही, 100% बघा कसं आहे, शेवटी एक मराठा समाज हा अतिशय जागरूक समाज राहिलेला आहे। आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये म्हणून लाखो लोकांचे मोर्चे झाले ते, परंतु शांततापूर्ण मोर्चे झाले आणि ताबडतोब लोक आपापल्या गावी सुद्धा गेलेली होती। इथं तर हा मोर्चा जो आहे हा कुणबी दाखल्यासाठी आहे, मागणी मान्य झालेली आहे, त्याच्यावरची कारवाई जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि त्यांची दुसरी जी मागणी होती की शिंदे समितीची मुदत वाढवावी, ही मुदत सुद्धा फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत वाढवलेली आहे। त्याच्यामुळे अतिरिक्त जर कागदपत्र असतील, जे आपल्याला माहिती आहे की तेलंगणामध्ये आचारसंहिता होती त्याच्यामुळे जे मिळाले नव्हते ते सुद्धा शिंदे समितीला आता मिळू शकतील आणि हा जो एकंदरीतच कुणबी दाखले देण्याच्या संदर्भातल्या सगळ्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला सरकार 100% आपल्या मागण्या मान्य करतं त्यावेळेला त्याचं योग्य ते श्रेय सुद्धा जरांगे पाटील साहेबांना आज समाज देत आहे आणि ह्या सगळ्याची नोंद घेऊन त्यांनी चांगला निर्णय घ्यावा अशी आम्ही अपेक्षा करतो। आणि त्याच्याचबरोबर समाजाने सुद्धा या सर्व गोष्टींची नोंद घेतली पाहिजे की सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आणि हे दाखले आपण ज्या वेळेला अर्ज करू त्यावेळेला हे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, याची सुद्धा नोंद घेणं आवश्यक आहे असं मला स्वतःला वाटतं। आणि म्हणूनच एकंदर मी आमच्या पक्षाच्या वतीने सुद्धा काल मी सरकारच्या वतीने प्रेस घेतलेली होती, आज आमच्या पक्षाचे पदाधिकारी बरोबर आहेत ज्यांनी सुद्धा मराठा आंदोलनामध्ये मोठी भूमिका वठवलेली आहे। तर सर्वच लोकांच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो की ही प्रक्रिया जरी पूर्ण झालेली असली आणि अधिकचे दाखले मिळण्याच्या संदर्भातली पुढची कारवाई चालू असली तरी त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये एखाद दुसरी अडचण आढळली तर सरकार सकारात्मक असल्यामुळे असं कुठलाही मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही, एवढं आम्ही निश्चितपणे विधेयक आपल्याला आणायला लागेल। विधेयक असं असतं की त्याच्यासाठी आम्हाला आधी एम्पिरिकल डाटा पुरेशा प्रमाणात गोळा केला पाहिजे। पूर्वीचा डाटा होता हा हजाराच्या संख्येमध्ये होता, म्हणजे मला तर नेमकं आठवत नाही परंतु 46,000च्या आसपास कुटुंबांचा जो डाटा होता आणि आता 3.5 कोटी, म्हणजे आपण विचार करू शकता की एवढं मोठं परीक्षण एका वेळेला भारतामध्ये कधी झालं नाही। एवढं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकाराने आणि 2 उपमुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकाराने होतंय। तर त्याचा फायदा हा ओबीसी आरक्षण रद्द न करता जे आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, जे पॉलिटिकल आरक्षण नसणार आहे परंतु शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी त्याचा वापर करता येईल, ते आरक्षण निश्चितपणे मिळण्याचा मार्ग या एम्पिरिकल डेटा प्रॉपर आल्यानंतर मोकळा होणार आहे। पण त्याच्यासाठी गावोगाव दवंड्या पिटण्यात आलेला आहे। आपण जाऊन आपला फॉर्म भरायला लागेल, तो फॉर्म भरून घेण्यासाठी तेवढी मोठी यंत्रणा उभी केलेली आहे। तर सर्वांनी याला प्रतिसाद द्यावा आणि सरकारला हा डाटा गोळा करायला मदत करावी अशी माझी विनंती आहे। प्रजासत्ताक दिनाला आनंदाने येऊ दे, पण आपल्या मागण्या पूर्ण झाल्याबद्दल तो जो काय गुलाल उधळायला लागेल तो लोणावळ्याला उधळला गेला तर आम्हाला अधिक आनंद होईल आणि मग ते आनंदाने मुंबईला आले तर आम्ही सगळेच स्वागत करू। मी मुंबईचा पालकमंत्री, मी आनंदाने त्यांचं स्वागत करेन। परंतु मागण्या मान्य झालेल्या आहे, एकदा समाजालाही सांगितलं पाहिजे। त्यांनी सांगितलं की समाजाला पटणार की कुणबी दाखल्याच्या संदर्भात आमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि त्यांच्या मनामध्ये अजूनही काही शंका असेल तर आमचे अधिकारी जाऊन त्याचं निरसन करतील याची मी आपल्याला खात्री देतो। मुंबईचं जीवन एवढं व्यस्त असतं की मिनिटाला जर 3 मिनिटाला चालणारी लोकल ही जर 2 मिनिटं जरी लेट झाली तरी मुंबईला हजारो लोकांची गर्दी ही स्टेशनवर जमते, हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे। त्याच्यामुळे मुंबई हे घड्याळाप्रमाणे चालणारे शहर आहे
आणि ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात अशा रीतीने लोक येतात त्यावेळेला त्याचा परिणाम हा सर्वसामान्य लोकांवर होत असतो, विद्यार्थ्यांवर होत असतो, जे आजारी लोक आहेत त्यांच्यावर होत असतं. कारण मुंबई ही एका ठिकाणी नाही आहे, मुंबई हे छोटं शहर नाही. मुंबई ह्याची लांबी आपल्याला माहिती आहे की आता ते काही 100-125 किलोमीटरपर्यंत विस्तारलेलं शहर आहे. म्हणजे तुम्ही एका बाजूने जायला लागला तर 100 किलोमीटरपर्यंत सगळी वस्तीच आहे. आणि मग तिथून यायला लोकलने यायचं म्हटलं तरी 1.5-2 तास लागतात. अशा तऱ्हेचं हे शहर आहे. आणि त्याच्यामुळे या शहरातल्या समस्या वेगळ्या तऱ्हेच्या आहेत. त्या समस्यांचा विचारसुद्धा माणुसकीच्या दृष्टीने झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते स्वतः एक सेन्सिटिव्ह नेते आहेत. आणि समाज, मुख्य म्हणजे मराठा समाज, अत्यंत समजूतदार आणि महाराष्ट्राला दिशा देणारा समाज आहे. त्याच्यामुळे समाजाने ह्याचा विचार करावा. मागण्या मान्य झालेल्या असल्यामुळे त्याचा आनंद व्यक्त करून आणि त्याचं क्रेडिट त्यांनी घेतलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. कारण त्यांनी ज्या मागण्या मांडलेल्या होत्या विशेषतः कुणबी समाजाच्या संदर्भात त्या अतिशय योग्य होत्या. कारण निजामांच्या राजवटीमध्ये ही सर्टिफिकेट, त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट मिळत नव्हते आणि त्याच्यामुळे ही सर्टिफिकेट मिळत नव्हती. विदर्भामध्येही मिळाली, उत्तर महाराष्ट्रामध्ये मिळाली, काही प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळाली, परंतु मराठवाडा हा त्याच्यापासून वंचित झालेला होता. आणि 100च्या आतमध्येच एवढी सर्टिफिकेट फक्त इश्यू झालेली होती. आता आपल्याला मी सांगितलं 23,900च्या वर म्हणजे जवळजवळ 24,000 सर्टिफिकेट इश्यू झालेली आहेत. आणि त्यांच्या संबंधातले जे लोक आहेत त्यांचीच संख्या 8 ते 10 लाख आहे. आणि त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये ही सर्टिफिकेट मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. इतर ठिकाणी सुद्धा, म्हणजे केवळ मराठवाड्यामध्ये सर्वे झाला असं नाही, तो कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रापासून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ सर्व ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे उर्वरित लोकांना सुद्धा न्याय मिळाला मराठवाड्याच्या बरोबर. ही समाधानाची बाब आहे. आणि त्याच्यामुळे याचं श्रेय निश्चितपणे जरांगे पाटील साहेबांना जातं. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ते चांगला निर्णय घेतील समाजाच्या हिताच्या दृष्टीने. कारण आमचं पुढचं सर्वेक्षण चालू आहे. एक प्रश्न सोडवला मुख्यमंत्र्यांनी, आता दुसरा प्रश्न आहे तो मराठा आरक्षण जे द्यायचं आहे उर्वरित मराठा समाजाला, त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळून द्या अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये एक राज्य सरकारतर्फे आश्वासन दिलं आहे की मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा जर मुंबईत आला तर कायदेशीर कारवाई करू अशी राज्य सरकारतर्फे हमी कोर्टामध्ये देण्यात आली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला, मोर्चाला कुठलीही कारवाई नाहीये. जर का मुंबईत तो मोर्चा आला तर राज्य सरकारतर्फे कारवाई करण्यात येईल. एक गोष्ट अशी आहे बघा, कारवाई करायची पाळीच येणार नाही. कारण सरकारने त्यांच्या मागण्या सगळ्या मान्य केलेल्या आहेत आणि ते एक मॅच्युअर्ड नेते आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की ही पाळी येईल म्हणून. जर मागण्या मान्य झालेल्या नसत्या तरच ही पाळी आली असती. आणि शेवटी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं ही सरकारची जबाबदारी असते. त्याच्यामुळे त्याप्रमाणे कोर्टामध्ये स्टेटमेंट द्यायलाच लागतं. कारण नाहीतर मग शासन कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये अपयशी ठरलं असा ठपका कोर्टाच्या मार्फत सरकारवर येऊ शकतं आणि सरकार अडचणीमध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था राखणं ही सरकारची जबाबदारी असते आणि त्यांना ते कर्तव्य पार पाडायला लागतं. मी आपल्याला सांगितलं की आपण याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये साधारण 32,000 एवढी कागदपत्र आपल्याला मिळालेली, नोंदी मिळालेल्या आहेत. आणि त्याच्यापैकी 24,000ना ऑलरेडी आपण दाखले दिले. कारण तुम्ही अर्ज करायला लागतो त्यावेळेला आपण दाखले देतो. आणि मग हे बेसिक डॉक्युमेंट झालं. याच्या आधारावर त्यांच्या कुटुंबातल्या 30 ते 40 व्यक्ती, म्हणजे ते आता 2-3 पिढ्या झालेल्या असतात, त्यामुळे साधारण 30 ते 40 व्यक्ती म्हटलं तरी 8 ते 10 लोकांना, 8 ते 10 लाख लोकांना हा दाखला मिळू शकेल. 30,000 नोंदींच्या प्रमाणात ते प्रमाण 13 ते 14 लाखापर्यंत जातं. मात्र मराठा बांधवांनी या प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे. विहित नमुन्यात जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला पाहिजे. ही प्रक्रिया, या प्रक्रियेतून गेलं तरच पुढे जात पडताळणीत हे दाखले टिकतात, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया मराठा बांधवांनी केली पाहिजे. जातीचे दाखले मिळवण्यासाठी अर्ज केले पाहिजेत. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज ही जो है बॉम्बे हाईकोर्ट ने सरकार से भी जवाब मांगा था कि आप क्या कार्रवाई कर रहे हैं मनोज जरांगे की रैली के लिए, पर सरकार ने ये जवाब दिया कि हमारे पास अब तो कोई परमिशन भी नहीं है या परमिशन मांगी भी नहीं गई है सरकार की तरफ से कि मुंबई में मनोज जरांगे आएंगे. ये सरकार को पता ही नहीं है, परमिशन ही नहीं है सरकार के पास. अगर ताफा यहाँ पे आता है मुंबई में तो क्या कार्रवाई की जाएगी मनोज जरांगे के ऊपर? क्योंकि हाईकोर्ट ने भी एक नोटिस इशू किया है मनोज जरांगे. देखिए, हर सरकार की जिम्मेदारी रहती है लॉ एंड ऑर्डर मेंटेन करना. इसलिए जो भी जवाब लीगल होता है वो सरकार को देना ही पड़ता है. इसका मतलब ऐसा नहीं है कि हम उनके खिलाफ कोई एक्शन ले रहे हैं.
लेकिन हमने उनकी सब मांगे पॉजिटिवली एग्री की है। मुख्यमंत्री महोदय खुद उनसे एक बार बात कर चुके हैं और हमारे जो डिविजनल कमिश्नर है वो कॉन्स्टेंटली उनके टच में है और जो भी नया मुद्दा आता है उसको भी पॉजिटिवली सरकार रिप्लाई करती है। तो इसका मतलब साफ है कि अभी कुंभी जो सर्टिफिकेट है देने की शुरुआत हो गई है और आज तक 37 लाख हम लोग दे चुके हैं और भी 10-12 लाख देने पड़ेंगे। तो उसके लिए जो भी अप्लाई करेगा और जिसके पास उसका प्रूफ रहेगा उसको हम लोग देने के लिए तैयार है। और एक शंका कोई भी मन में ला सकता है कि ये पुराने सर्टिफिकेट्स है तो उनका जो फैमिली हिस्ट्री है वो इस्टेब्लिश करने के लिए जो भी मदद उनको लगेगी उसके लिए एक सेपरेट कमेटी रहेगी जो तालुका लेवल पे रहेगी, क्योंकि ये पेंडिंग इशू है। पेंडिंग इशू होने की वजह से उनको ये मदद की जाएगी। उसके लिए तहसीलदार उस पर रहेंगे, बीडीओ रहेंगे, पुलिस के ऑफिसर रहेंगे, उसके साथ ही हमारे जो बार्टी ये जो सोशल वेलफेयर का डिपार्टमेंट है उनका एक प्रतिनिधि रहेगा, उसमें भाषा के तज्ञ रहेंगे ताकि उनको तुरंत न्याय मिल सके। तो इतना जब सरकार कर रही है तो ये भी उनकी मांग थी, तो उनकी सब मांगे सरकार पूरी कर रही है। इसीलिए मुझे ऐसे लगता है कि ये एक ही मामला मराठा समाज के बारे में नहीं है कि कुंभी उनमें जो कुंभी है उनको ओबीसी का ये देना। उनकी जो दूसरी मांग है वो भी इक्वली इम्पोर्टेंट। हमारे जो ऑनरेबल चीफ मिनिस्टर है उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज को साक्षी रख के शब्द दिया है, ये उन्होंने जबान दी है कि वो मराठा आरक्षण जो उनके लिए अलग से बनाया जाएगा, जो उनके इकोनॉमिकल बैकवर्डनेस पे आधारित रहेगा, उसके लिए वो कटिबद्ध है। और इसके लिए 1.5 लाख हमारे कर्मचारी एक हफ्ते में 3.5 करोड़ लोगों का यहाँ पे सर्वेक्षण करेंगे। ये रिपोर्ट जो इंस्टीट्यूट है उसके माध्यम से स्टेट बैकवर्ड कमीशन के पास जाएगा और वहाँ से जब उनका रिपोर्ट आ जाएगा तो स्पेशल अधिवेशन बुलाया जाएगा हमारे असेंबली का। तो सरकार जब सब पॉजिटिव कर रही है तो आज ये जरूरी है कि एक तो जिनको कुंभी का दाखला चाहिए उन्होंने अप्लाई करना चाहिए, और मराठा आरक्षण जो चाहते हैं और जिसमें बड़ा सर्वे करने के बारे में सुप्रीम कोर्ट में कहा गया था तो वो चल रहा है, तो उसको भी सहयोग देना चाहिए। इसके लिए उनको गांव में उपस्थिति उनकी अनिवार्य है और वो वहाँ पे जाए, ये दे, ताकि कुंभी का मुद्दा तो अभी सरकार ने हैंडल किया है, लेकिन आगे की जो लड़ाई है वो मेन लड़ाई है जो सुप्रीम कोर्ट में चलेगी। तो उसके लिए एम्पिरिकल डाटा सही ढंग में होना सरकार के पास बहुत जरूरी है। तभी सवाल लग रहा है कि क्या प्रॉपर नेसेसरी जो आपने अरेंजमेंट्स किए हैं कल के लिए, आने वाले दिनों में पुलिस से कुछ चर्चा चल रही है या कहाँ रहेंगे मनोज आरंजे पाटिल? क्योंकि ट्रैफिक काफी मुंबई में ऑलरेडी है और इतना ताफा अगर मुंबई में आता है तो काफी समस्याएं जो है सरकार को भी झेलनी पड़ सकती है। देखिए, इसीलिए मैं अपील करता हूँ समाज से कि मांग तो पूरी हुई है, फिर मुंबई में आके क्या करना है? आपको जो सर्टिफिकेट मिलना है वो गांव में ही मिलना है। सर्टिफिकेट मिलने में जो भी कठिनाई थी सब दूर हो गई है। उनको और उनकी तसल्ली चाहिए तो वो भी हमारे अधिकारी जाके उनको तसल्ली देंगे। आज तो ये समय है कि उनकी ये विक्ट्री है, इस विक्ट्री को वो सेलिब्रेट करे, सब लोग उनका अभिनंदन करें, और अगर वो अच्छा निर्णय लेते हैं तो हम सब लोग जाके उनका अभिनंदन करने में शामिल हो जाएंगे। आपने कहा कि आप कुंभी सर्टिफिकेट दे रहे हैं, आप स्पेशल सत्र बुलाकर कानून भी बनाएंगे या मराठा आरक्षण देंगे, सब कुछ ठीक ठाक आप मान्य कर रहे हैं, लेकिन इसके बावजूद वो इतनी बड़ी संख्या में मुंबई क्यों आ रही है? क्या सरकार नाकाम है उनको बनाने में या फिर? नहीं, ऐसे बिल्कुल नहीं है। देखिए, ये मोर्चा तो दूसरे किसी कॉज के लिए नहीं है, ये सिर्फ कुंभी आरक्षण के बारे में मोर्चा है और उसके बारे में जो भी नेसेसरी स्टेप्स थे वो सब सरकार ने ले लिए हैं और उनको जो भी इसके बारे में प्रूफ चाहिए वो देने के लिए सरकार तैयार है। हमारे अधिकारी रोज उनसे मिलते हैं, उसके बावजूद भी अगर वो चाहते हैं तो और लोग जाके उनको मिल के सब डॉक्यूमेंट्स दिखा देंगे। और उनकी जो मांग थी कि तालुका लेवल पे एक कमेटी होनी चाहिए, वो भी मांग सरकार पूरी कर रही है। उनकी एक मांग ये भी थी कि शिंदे समिति को
और एक्सटेंशन दीजिए, वो भी मांग सरकार ने पूरी की है। तो वो इसके लिए क्या है, दोनों में ठीक से कोऑर्डिनेशन है। जरांगे पाटिल साहब जो बोलते हैं और सीएम साहब उनके साथ जो भी एश्योर करते हैं, वो तो दोनों में परफेक्ट कोऑर्डिनेशन है। तो मुझे ऐसे लगता है कि अब इसको ख़त्म करना चाहिए, क्योंकि सीएम साहब ने बहुत सारी मांगे जो उन्होंने की थी उसको उन्होंने सैंक्शन किया है, और इसीलिए इसका क्रेडिट उनको भी जाता है कि मराठवाड़ा में जो कुंभी के सर्टिफिकेट्स नहीं मिल रहे थे वो आज मिल रहे हैं, उसका क्रेडिट तो डेफिनेटली जरांगे पाटिल जी को जाता है। दूसरा एक सवाल है कि रोहित पवार को ईडी ने आज बुलाया था, लेकिन उन्होंने आज जिस तरह से शक्ति प्रदर्शन किया, आरोप लगाया कि सरकार बदले की भावना से और एजेंसी का दुरुपयोग कर रही है। नहीं, मुझे इसके बारे में ज़्यादा तो मालूम नहीं है, हाँ। लेकिन ये मामला सिर्फ उनके बारे में नहीं है। तो ये मामला ऐसा है कि एक बैंक का घोटाला है जिसमें कम रेट में शुगर फैक्ट्रीज को सेल किया गया था, और उसके बारे में जो भी तहकीकात है वो कर रहे हैं। उनके पास जो भी प्रूफ है उन्होंने देने चाहिए, क्योंकि ये तो गलत नहीं है कि उन्होंने उसको खरीद लिया था। अगर खरीद लिया था तो वो उसका प्राइस सही था क्या, या उसमें कुछ कम ज़्यादा था, ये तो उनको प्रूव करना है वहाँ पे। ऐसे नहीं कि किसी ने उनको अरेस्ट किया, ऐसे बिल्कुल नहीं है। तो ये जो मामला था, उस मामले में बहुत सारे लोगों की जांच हो चुकी है, तो उनकी भी हो रही है, तो उनको कोऑपरेट करना चाहिए। शक्ति प्रदर्शन से क्या होता है, शक्ति प्रदर्शन से सच्ची बात झूठी तो नहीं साबित होती, वो साबित करनी पड़ती है, और वो साबित करने के लिए प्रूफ्स देने पड़ते हैं, और उनके पास अगर वो प्रूफ्स होंगे तो वो दे देंगे। उसमें हमें कुछ ऐसे नहीं लगता कि आज हम नहीं बोल रहे कि उन्होंने कुछ गलत काम किया है, लेकिन ये इंक्वायरी चल रही है, एक बहुत बड़ा मामला है जिसमें इंक्वायरी चल रही है। तो उसके इंक्वायरी के लिए जो लोगों को बुलाना पड़ता है वो तो एजेंसियां बुलाती है, उनको अगर सही ढंग से जवाब मिले तो उन पर कार्रवाई नहीं होती, तो आगे चल के उन पर भी कार्रवाई नहीं होगी अगर उन्होंने सही उसका सब डॉक्यूमेंटेशन दिया तो। इंडिया अलायंस में फूट प्रतिबंध नजर आ रही है। ममता बनर्जी ने अकेले चुनाव लड़ने का ऐलान किया पश्चिम बंगाल में। पंजाब में भगवंत मान जो आप पार्टी के सीएम है, उन्होंने अकेले चुनाव लड़ने का ऐलान किया है। महाराष्ट्र में तो महाविकास आघाड़ी की बैठक है, क्या आपको लगता है कि महाराष्ट्र में अलायंस टिकेगा और एक पूरा इंडिया अलायंस टिक पाएगा चुनाव आगे? नहीं, मुझे ऐसे लगता है कि कोई लोग ये कांग्रेस के साथ ऐसे उनको घसीट के लिया जा रहा है, तो उनको अगर वो सच में स्वाभिमान रखते तो घसीटते हुए नहीं जाते। वो जो एक परंपरा महाराष्ट्र की रही है तो वो आज फॉलो नहीं हो रही है। कांग्रेस को साथ में लेके हम कैसे जीते, इसी की स्ट्रैटेजी महाराष्ट्र में चल रही है। हालांकि आइडियोलॉजी की स्ट्रैटेजी नहीं चल रही है, आइडियोलॉजी की कोई बात भी नहीं करता है। तो मुझे ऐसा लगता है कि इसके बारे में महाराष्ट्र की जनता को सोचना चाहिए। कल तक ये बोल रहे थे कि महाराष्ट्र के लोग बाहर जा रहे हैं, लेकिन अभी जो गए थे वो भी वापस आ रहे हैं। ये तो महाराष्ट्र की स्ट्रेंथ है, और वो स्ट्रेंथ हमने करके दिखाई है। स्पेशल हमने डायमंड का हब बनाया है महाराष्ट्र में, तो ये हमारी सरकार कर रही है, हमारे उद्योग मंत्री कर रहे हैं, हमारे सीएम कर रहे हैं, हमारे डेप्यूटी सीएम कर रहे हैं। इसीलिए जो सुविधा चाहिए वो आज तक आप नहीं दे रहे थे। आपको ये राज चलाने का एक अपॉर्चुनिटी थी। उस वक्त क्या था, महाराष्ट्र चौथे नंबर पे गया था, आज महाराष्ट्र 1 नंबर पे। और देखिए, मैं बोलता हूं कि जो कर्नाटक आपके आगे था, आज कर्नाटक में 40 लाख करोड़ की इन्वेस्टमेंट आ गई, कॉन्ट्रैक्ट्स हो गए, और महाराष्ट्र में 3.5 लाख करोड़ के हो गए। अब इसको कंपेयर कर सकते हैं क्या? एक ऐसा जमाना था कि आपके आगे कर्नाटक निकल गया था, आज वो कहीं गुना हमारे पीछे है महाराष्ट्र के। इसको बोलते हैं सरकार, इसको बोलते हैं डबल इंजन सरकार। आप ये कहना चाहते हैं कि उद्धव ठाकरे कांग्रेस के पीछे घसीटते हुए जा रहे हैं? जो अर्थ निकालना है आप निकाल दीजिए। देखिए, बाला साहब ने स्वाभिमान की नीति की, आज स्वाभिमान की नीति है क्या, इसके बारे में सोचिए ना, क्या चल रहा है महाराष्ट्र में। अयोध्या जाने वाले हैं अगले महीने में, ऐसे कुछ सीएम साहब हमारे जो है वो लोक नेता है, वो सब लोगों को इकट्ठा लेके जाते हैं, वो एक सही दोस्त है। सब जो हमारे मित्र पक्ष है उनको साथ में लेके जा रहे हैं, क्योंकि हमारी एक टीम है, हमारा एक परिवार है। सब परिवार इकट्ठा जाएगा, उसमें एमएलए रहेंगे, एमपी रहेंगे, राम जी की प्रार्थना करेंगे, महाराष्ट्र के लिए बहुत सारा एनर्जी लेके वापस आएंगे। और महाराष्ट्र तो हमेशा 1 नंबर ही रहा है, ये इंडिया का ग्रोथ इंजन है, उसको वही पोजीशन में हम लाएंगे
जिसको हम पास्ट ग्लोरी बताते हैं, ये पास्ट ग्लोरी जो महाराष्ट्र की है कि महाराष्ट्र और स्पेशली मुंबई ये फाइनेंशियल कैपिटल ऑफ इंडिया रह चुका है, तो वही पोजीशन हम लोग कायम रखेंगे और इसीलिए भगवान राम का आशीर्वाद लेने के लिए हम सब लोग इकट्ठा जाएंगे। इतना ही नहीं, लास्ट टाइम जब हम गए थे तो योगी जी को भी मिले थे। एक पूरे भारतवर्ष में एक मैत्री का वातावरण हो गया है, इसके बारे में भी सोचिए। हमारे पास कंपटीशन नहीं है, हम सब इकट्ठा होकर आगे बढ़ते हैं और यही आगे बढ़ना भारत को मोदी जी के नेतृत्व में बहुत आगे लेके जाएगा। जरांगेचा मोर्चा मुंबईत आला तर मग जर का काही अडचण झाली, काही प्रॉब्लेम क्रिएट झाले तर मग त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या विषयावर घेतलेला आहे. काय वाटतं मनोज जरांगे पाटील हे मुंबईत मला स्वतःला असं वाटतं, बघा मी देवाला मानणारा मनुष्य आहे. ज्याला मागण्या मान्य होतात, सरकार सकारात्मक असतं, त्यावेळेला पॉझिटिव्हच निर्णय होणार आणि तो विजयाचा गुलाल उधळण्याचा मान हा जरांगे पाटलांचा आहे. कारण त्यांच्यामुळे आज कुणबी समाजाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्टिफिकेट मिळत आहेत. त्यांनी तो आनंद लुटावा आणि हा आनंद लुटत असताना मुंबईच्या जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये याची काळजी त्यांनी घ्यावी, एवढी अपेक्षा आहे. नेमका कुठे उधळला गुलाल खरं तर हिल स्टेशनला उधळतात, बरोबर. आता ते लोणावळ्याला मुक्कामाला आहे. त्यांनी आमच्या सगळ्या कागदपत्रांची खात्री घ्यावी, आनंदाने आपला विजय साजरा करावा. त्यांच्या विजयामध्ये आम्ही सुद्धा सहभागी होऊ. नाशिकमध्ये सभा झाली, त्या सभेमध्ये मंचावर रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. त्या सक्रिय राजकारणात येणारा संकेत काय वाटतं? बघा, दुसऱ्याच्या आम्हाला त्यांच्या कुटुंबाबद्दल आदर आहे. आम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल मी पूर्वी सुद्धा कधी बोललेलो नाही, पुढे सुद्धा काय बोलणार नाही. फक्त एवढंच आहे, वेगळी परंपरा होती, बाळासाहेबांची वेगळी परंपरा होती. ती परंपरा आज त्यांचं म्हणणं होतं की माझा खरा शिवसैनिक हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला पाहिजे आणि खरा शिवसैनिक कसा असतो हे एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. रात्री 3-3 वाजेपर्यंत काम करणारा तो खरा मुख्यमंत्री. लोक ज्या वेळेला डोंगराखाली गाडले जातात त्यावेळेला तो डोंगर चालून जाणारा तो खरा शिवसैनिक. ज्या वेळेला लोकांमध्ये लोक मरत असतात त्यावेळेला स्वतःची जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी पीपी किट घालून त्यांच्यामध्ये उतरणारा तो शिवसैनिक आणि तो शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब आहेत, एवढं आम्हाला माहिती आहे. हे बघा, आमचं एक कुटुंब आहे आणि हे कुटुंबाचे प्रमुख आहेत एकनाथजी शिंदे साहेब. जसे कुटुंबाचे प्रमुख आहेत तसे ते उत्कृष्ट मित्र सुद्धा आहेत. आदरणीय उपमुख्यमंत्र्यांबद्दल ते तेवढ्याच आत्मीयतेने बोलत असतात. एकट्याने जायचं नाही, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आपला अख्खा परिवार घेऊन भगवान रामचंद्रच्या दर्शनाला अयोध्याला जायचं, रामलल्लाच्या दर्शनाला अयोध्याला जायचं आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा उत्कर्ष झाला पाहिजे. महाराष्ट्र नेहमी 1 नंबरला राहिलेला आहे. बघा, कधी काळ एक मध्यंतरी असा आलेला होता की कर्नाटक आपल्या पुढे गेलेलं होतं, गुजरात आपल्या पुढे गेलेलं होतं. काल डावसला ज्याला परिषद झाली त्याला कर्नाटकामध्ये किती रुपयाचे करार झाले? 40 लाख कोटी रुपयाचे झाले. महाराष्ट्राचे किती करार झाले? 3-3.5 लाख कोटी रुपयाचे करार झाले. म्हणजे आम्ही कर्नाटकला केवढं मागे सोडलं. ह्याला म्हणतात खरा महाराष्ट्र. आणि खरा महाराष्ट्र जर आपल्याला पूर्वीपासून तेजाने तळपला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र नेहमीच भारतामध्ये आघाडीवर राहिलेला आहे आणि तो पुन्हा एकदा आदरणीय शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी, दादांनी आणि आमचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तो पराक्रम पुन्हा एकदा करून दाखवलेला आहे. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांनी गोदावरी फेरीची हत्या केली त्यावेळेला त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची वेशभूषा केली, त्यावरती मुख्यमंत्र्यांनी कर्मने टीका केलेली आहे. आपली काय? बघा, आमचं असं आहे की बाळासाहेबांच्या कुटुंबाबद्दल आम्ही आदर बाळगतो, उद्धव साहेबांच्याबद्दल आदर बाळगतो. त्याच्यामुळे मी पॉलिसीवर टीका करू शकतो, व्यक्तिगत टीका ही त्यांच्या कुटुंबावर करायची नाही असं आहे. मी पूर्वीपासूनचं माझं धोरण ठेवलेलं, माझं धोरण आज सुद्धा तसंच आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवसैनिक खरा कसा असतो आणि बाळासाहेबांची इच्छा का होती की माझा शिवसैनिक महाराष्ट्राच्या गादीवर बसला पाहिजे. याचं कारण शिवसैनिक कोणाला म्हणायचं तर ज्या वेळेला अडचण येते त्याच्या अडचणीमध्ये धावून जाणार तो शिवसैनिक. एवढं मोठं त्या ठिकाणी लोक गाडली गेली, एवढा मोठा डोंगर चढून शिंदेसाहेब तिथे गेले. करोनाचं संकट आलं, पीपीई किट घेऊन त्यांना 3 वेळा करोना झाला तरी त्यांच्यामध्ये ते समोर होते. ज्या वेळेला केरळसारख्या राज्यामध्ये एवढा मोठं संकट आलं आणि त्या ठिकाणी पूर आला,
60 गाड्या, औषधं, डॉक्टर्स घेऊन शिंदेसाहेब गेले. ह्याला शिवसैनिक म्हणतात. आणि असा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला म्हणून 3-3 वाजेपर्यंत जागून ते लोकांची सेवा करतायत. आणि तीच अपेक्षा बाळासाहेबांना होती आणि ती शिंदेसाहेबांनी पूर्ण केली आहे. शेवटचा प्रश्न सर, आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली सकाळी की सुरज चव्हाण यांच्यावरची जी ईडीची कारवाई झालेली आहे, ईडीच्या कारवाईसंदर्भात त्यांनी म्हटलं की मालकाला सोडून कर्मचाऱ्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. खरे मालक हे शिंदे गट आहे. आदित्य ठाकरे. एक गोष्ट अशी आहे की सूरज चव्हाण यांचे मालक कोण याची पूर्ण माहिती महाराष्ट्राच्या जनतेला आहे. त्यांनी कशाला सांगितलं पाहिजे? मालकांनी जर असं स्टेटमेंट करायला लागलं तर कसं होईल सांगा. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.